आम्ही सगळे एका बॅग मध्ये, आपलं बॅग मध्येच बोलतो. सॉरी सॉरी. वा वा वा. आले ना सगळे. जय गिरणारी. तुला आल्यावर कुठे हत्यार जायचं काय पुढे काय होतं लगेच काढा कॅमेरा अरे काय अरे यार डेंजर घरी दाखवल्यावर तुम्ही पण फेमस होणार ना. अरे आम्हाला फेमस काय व्हायचं बाबा, आम्हाला जमिनीवर राहायचंय. या लुडो खेळायला. तुझे मीच आहे का? तीन ना. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 86 मध्ये. तर मित्रांनो, आजचं सांगायचं कारण असं की आज आपला गिरनारची जी यात्रा होती, जी आपण सुरुवात केलेली 7 दिवसा अगोदर, ती यात्रा आज संपन्न होते आणि आज आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागतोय. तर मित्रांनो, हा प्रवास खूप सुंदर आणि खूप अनुभवी होता, कारण की मला खूप नवीन नवीन एक्सपिरियन्स घेता आले, खूप गोष्टी नवीन नवीन करता आल्या. खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या ज्या मी कधीच आयुष्यात केल्या नव्हत्या, ज्या मला इथे आल्यावर मला कराव्या लागल्या आणि एक्सपिरियन्स घेता आला त्या गोष्टीचा. खूप भारी वाटलं या सगळ्या गोष्टी करून. दत्त महाराजांना खरंच खूप मी ऋणी आहे त्यांचा, की त्यांनी माझ्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्यांनी मला गिरनार पर्वत चढून घेतला, त्यांनीच बोलवलेलं, त्यांनीच सगळ्या गोष्टी पार पाडल्या आणि कुठलाही त्रास न होता त्यांनी माझ्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की खूप खूप क्रेझी एक्सपिरियन्स होता. मला आता शब्दात बोलता नाही येत आहे, पण खूप भारी होता हा सगळा एक्सपिरियन्स. आणि आपल्या व्ह्यूअरसाठी ह्या गिरनार पर्वताचं एक शेवटचं दर्शन म्हणून मित्रांनो. आणि खूप मजा आली, खूप सगळ्या गोष्टी झाल्या, नवीन मित्र भेटले, नवीन ओळख झाली. बापूंनी पण नवीन उपदेश दिला, चांगला उपदेश दिला, कसं वागायचं जीवनामध्ये, कसं पुढे जायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्या सहजासहजी कोण सांगत नाही. सोप्या शब्दात समजवलं आणि खूप भारी वाटलं या सगळ्या गोष्टी करून, ही यात्रा करून खूप काही शिकायला भेटलं. तर मित्रांनो, मला खरंच खूप भरून येतंय की आज आपला प्रवास हा इथेच संपतोय आणि आज आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, भेटूया आपण आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आता आम्ही निघालोय. काय का काय निघालो आता आपल्या परतीच्या प्रवासाला. सगळे येणार आहेत, अमरभाऊ वगैरे सगळे येणार आहेत, बाबा भेटणार आहेत आपले, जे कालच्या ब्लॉगचे सर्व आहेत ते भेटणार आहेत. सगळे आता आपण एकत्रच एका ट्रेन मध्ये आहोत, पण सीट्स वेगळ्या वेगळ्या आहेत. आता बघूया कसं काय मॅनेज होत आहे. जाऊया आपण, सगळ्यांना भेटूया. सगळे आले सगळे आले ना? हो, येतात हळूहळू येतात. एक येतात मेंबर आपले. काय एक मेंबर यायला लागले, एक मेंबर येतात. डकाव येतो. मेन म्हणजे आमचे काका यायचे. काका मेन आहे. काका मेन सूत्रधार. सज्जन आहे. अरे सब गोळे पण घेऊन नाही स्टार बॉय काका. हो, आलेत का बाबा? आले ना सगळे. जय गिरणारी. काका, हो काका. बाबा बघा एकटेच चाललेत पुढे. आम्ही सगळे एका बॅग मध्ये, आपलं बॅग मध्येच बोलतो. सॉरी सॉरी. वा वा वा. अतिउत्तम. आमच्या या बॅगी आहेत आणि आम्ही सगळे एका डब्यामध्ये. हो का? असं एका बॅग मध्ये. एका बॅग मध्ये आम्ही सर्व. नाही दूध तर नाही घेत. डॉक्टर चेतन कांबळे. दही खायचं. मला आहे ना दूध आणि जास्त होतं. दही आणि खायचं दही.
आयुर्वेदिक आहे. हे कुठे आयुर्वेदिक वैद्य. हो, किती केळ? आम्ही आता चहा घेतलाय. आता त्यांनी औषध घेतलंय ना हे. हा मग पेन टॉनिक घेतलं ना. आता विडा काय घेतलाय त्यांनी. नाही वय होतं. आपण गुटखा काय गुटखा काय बंद नाही होता बाकी हा. का नाही रे? आईच्या. माईक चॉप. मित्रांनो दिवस दुपारी झोपलेलो कारण की नाक पीक सगळं जाम होतं, सर्दी वगैरे झालीये आणि फुल एकदम विकनेस आलेला. तर गोळी खाऊन मेडिसिन घेऊन झोपलेलो. आता अहमदाबाद स्टेशनला आम्ही पोहोचलोय. तर इथे सगळ्यांनी चहा वगैरे घेतला, थोडासा फ्रेश झालो. एकदम चहा भारी घेतला. चहा होता, एकदम एकदम- देण्याच्या लायकीचा चहा. इंटरनॅशनल चहा होता. इंटरनॅशनल चहा था. एवढा चहा की कुठं कुठल्या 5 स्टार 7 स्टारलाही मिळणार नाही म्हणा. रेल्वेच्या चहाची तारीफ होती. पाणी फक्त तुम्ही समजू शकता की नक्की काय बोलायचं. आता उठलो, आता फ्रेश झालो आणि 5 रुपयाला हे मोदीला मत. तुला झोपेतच येतं. तुला झाल्यावर कुठे हा बघ लगेच. तयारी लागतो हा. हत्यार काढतो. जायचं काय पुढे काय होतं लगेच काढा कॅमेरा. काढा कॅमेरा. अरे काय अवघड आहे. अरे यार डेंजर डेंजर मी घरी आगे. दाखवल्यावर तुम्ही पण फेमस होणार ना. अरे काय आम्हाला नाही नको famous आम्हाला राहायचं फेमस बाबा. नाही व्हायचं बाबा. काय आम्हाला famous जमिनीवर राहायचंय. या लुडो खेळायला. तुझे मीच आहे का? 3 तीन ना. तर मित्रांनो आता आपण आलोय कुर्ल्याला. पार्थचं शिवलिंग द्यायचं होतं आणि प्रसाद पण आणलेला बॉईज साठी, तर प्रसाद पण घेऊन आलो. प्रसाद दिलाय सगळ्यांना. आज सकाळीच आपण पोहोचलो. ट्रेनमध्ये तर मी पूर्ण वेळ झोपूनच काढला कारण तब्येत बरी नव्हती, तर मेडिसिन घेऊन झोपलेलो जास्त वेळ तरी, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं. आज सकाळीच पोहोचल्यामुळे आता जे काही शूट करेल त्याचा व्लॉग उद्या येईल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. आणि ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग.